हुर्रे हुर्रे, ती खुशखबर आहे. कांद्याला एसीचा भाव येणार आहे आणि जे एसी लावतात ते थांबा. केंद्रीय मंत्र्यांनी काय सांगितलं ते ऐका नीट एकदा. ना एसी के वातावरण में मैं बैठता हूँ और जब लोग मुझसे पूछते हैं कि मई जून के माह में भी 51 डिग्री की गर्मी में, मैं कहता हूँ कि ये चंबल की चमड़ी है, पॉकेट में प्याज ले जाओ, कुछ नहीं होने वाला तुमको. हे आहेत ज्योतिरादित्य सिंधिया. हे दूरसंचार मंत्री आहेत केंद्राचे. यांनी सांगितलं की मी एसी लावत नाही, मी खिशामध्ये कांदा टाकतो आणि 51 डिग्री तापमान जरी असेल तरी सुद्धा मला एसी लावायची गरज पडत नाही. पण यांच्याकडे गाडी कुठली आहे? रेंज रोवर आहे, BMW, ऑडी आहे, फॉर्च्युनर आहे, अशा अनेक गाड्या यांच्याकडे आहेत. आणि हे सांगतात मी एसी लावत नाही गाडीत सुद्धा, कारण ते भर सभेत सांगतायत की मी खिशात कांदा ठेवतो. सभेत सुद्धा कांदा काढतायत, दाखवत आहेत. आणि पुढे मी एक सांगेल, यांचं घर केवढं आहे मित्रांनो? यांचं घर आहे 400 खोल्या त्या घरात आहेत. आणि रॉयल पॅलेस नावाचं ग्वालेरमधलं मोठी हवेली यांची आहे. आणि त्या हवेलीमध्ये 400 खोल्या आहेत, तर 400 पेक्षा जास्त हवेलीमध्ये एसी आहेत. आणि त्याचबरोबर यांची प्रॉपर्टी किती आहे? यांनी लिगली लिहून दिलेली प्रॉपर्टी आहे 400 कोटी. म्हणजे लिहून दिलेली प्रॉपर्टी जर 400 कोटीपेक्षा जास्त असेल तर यांच्याकडे प्रॉपर्टी किती आहे? पण भर सभेमध्ये काय सांगतात हे अंधभक्तांना की बघा मी खिशात कांदा घेऊन आलो आहे, तुम्ही उन्हात बसलाय ना, असेच उन्हात बसून राहा आणि खिशात कांदा ठेवा, म्हणजे एसी लावायची सुद्धा गरज नाही. आणि आजूबाजूला बॉडीगार्ड सुद्धा त्यांचे आहेत. म्हणजे किती सर्वसामान्य माणूस आहे हा माणूस नेमका कोण होता? तर हा माणूस 2020च्या अगोदर काँग्रेसमध्ये सुद्धा हा माणूस खासदार राहिलेला होता. मंत्रिपदापर्यंत याची मजल गेलेली होती. आणि आता हा BJPमध्ये आलेला आहे. आणि BJPनं अशा सगळ्या भ्रष्ट नेत्यांना सोबत घेतलेला आहे. आणि हे भ्रष्ट नेते अंडांना फक्त काय फुसक्या बाता हाणतात आणि अंड सुद्धा कमेंट करून हुर्रे हुर्रे करतात. अरे आपलं डोकं जरा जाग्यावर आणा. अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. हे पहिले काँग्रेसचे होते, आता BJPत आले आणि आपण यांचाच उदो करत राहणार आहोत. म्हणजे आपल्या देशाची वाट लावायला हे सगळे लोक सज्ज झालेली आहेत. तुमचं मत या ज्योतिरादित्य सिंधियाबद्दल काय आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ त्या ज्योतिरादित्य सिंधियापर्यंत सुद्धा पोहोचला पाहिजे. आणि